जयगड छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचे कार्यकारी अभियंता मान्य श्री तनपुरे साहेब, सुजाताताई गवडी साहेब, मान्य फारुकी साहेब आणि कॉन्ट्रॅक्टर श्री नितीनजी पटेल साहेब, या सर्वांचे मी शब्दसुमनाने स्वागत करतो। तद्वतच बाबाभाऊ तायडे आणि आमदार साहेबांचं स्वागत करत आहे। त्यांचं स्वागत श्री अनिल गुंदेवकर, तसेच दुसरे कॉन्टॅक्ट बाबा भाऊ तो आगे बढ़ो, रसल साहब तो आगे बढ़ो। या परिसराअंतर्गत अनेक वसाहती आहेत। बाबाभाऊ तायडे यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी या कार्यक्रमाला प्रस्ताव मांडावा। विश्ववंदनीय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, महाकारुणिक तथागत सम्यक संबुद्ध व सर्व महापुरुषांना मी त्रिवार वंदन करतो। आजच्या या आपल्या संपूर्ण भीमनगर भावसिंगपुरा उत्तर व संपूर्ण वसाहतीसाठी आपल्या मध्य विधानसभेचे कर्तव्यदक्ष विकास पुरुष आपले लाडके आमदार प्रदीप भैया जयस्वाल यांच्या सहकार्याने आपल्या संपूर्ण परिसरामध्ये 190 कोटी रुपयाच्या भरघोस साहेबांनी निधी दिले आणि त्या माध्यमातून आपल्या संपूर्ण परिसराचा कायापालट होतोय। ज्या प्रकारे प्रदीप भैया जयस्वाल साहेब आपण नेहमी बघतो की पायाला अक्षरशः साहेबांनी भिंगरी लावलेली आहे आणि विकास कामासाठी प्रत्येक गल्ली बोळामध्ये या आमचा परिसर साहेब हा विकासापासून वंचित होता, परंतु साहेबांनी कशाची तमा न पाळता म्हणजे फक्त त्यांना साहेबांना निवेदन द्यायचं, आपले जेवढेही पुलं असतील, मग आता हा जो आपण याला लाल माती परिसराचा जो म्हणतो तो सुद्धा साहेबांनी केला, जेवढेही सिमेंटचे रस्ते असतील त्या ठिकाणी साहेबांनी म्हणजे भरघोस निधी साहेबांनी आणून दिला। आपले ही पाण्याच्या टाकीच्या संदर्भात जो प्रश्न निर्माण झालेला होता त्यावेळेस पण साहेब आपल्या सगळ्यांच्या पाठीशी उभे राहिले की इकडे हलवा तिकडे हलवा, साहेब स्वतः आले आणि पाण्याची टाकी आपल्यासाठी इथेच झाली पाहिजे, साहेबांनी आपल्याला मदत केली। आणि सांगण्याचं तात्पर्य प्रदीप भैया जयस्वाल साहेबांचं असं आहे की दूरदृष्टी आहे, विकासाच्या संदर्भात ते कधी जातपात पाहत नाही, माणूस पाहत नाही, चेहरे पाहून काम करत नाही। आम्ही माझं तिथे साहेबांच्या बाजूलाच तिथे कोहिनूर प्लाझा हॉटेलच्या मागे जय बजरंग हेल्थ क्लब होतं, मी ते मोहन बोबले तर त्यांचं जिम मी ते साहेब चालवत होतो। तर आमच्या वहिनी साहेबा सरोजताई आम्हाला नेहमी म्हणजे आम्ही जिम वगैरे झालं आम्ही निघलो तर आम्हाला नाश्ता करायला सुद्धा बोलून म्हणजे अतिशय प्रेमळ कुटुंब हे। आणि म्हणजे मला दाढी मिशी नव्हती तेव्हापासून मी साहेबांच्या सानिध्यात आहे। साहेब जेव्हा अपक्ष होते तेव्हाही साहेबांचं तिकडे हे चालू होतं, पण माझ्याकडे एक इंडिका कार होती, आम्ही त्याला मेणबत्ती लावली होती साहेब,
आणि मेणबत्तीचा फोटो लावून घरोघरी आम्ही सगळेजण फिरून साहेबांचं, कारण की साहेबांची विकासाची दूरदृष्टी खूप आहे. आणि तुम्हाला सांगतो आपल्या भीमनगर भावसिंगपुराकडे लोकांची बघण्याची, मग राजकीय असेल किंवा कुणी असतील, त्यांची दूरदृष्टी व्यवस्थित नव्हती की बा हा भीमनगर भावसिंगपुरा म्हणजे एक साईडला आहे, एका कोपऱ्यात आहे. परंतु साहेबांनी कशाची म्हणजे हे विचार न करता कुठे जिथे जिथे योजना लागतील, जिथे जिथे रोड लागतील, ड्रेनेज लागतील, नळ लागतील, बाकडे असतील किंवा ओपन स्पेस डेव्हलपमेंट करण्याचं ते म्हणजे साहेबांनी एक प्रकारचा सपाटा लावलेला आहे. आणि त्यामुळेच आम्ही साहेबांचं खूप म्हणजे आम्ही एक प्रकारचे आम्ही साहेबांचे म्हणजे त्यांचे फॅन आहोत की ज्या प्रकारे ते कामाच्या माध्यमातून आणि त्यांचा स्वभाव. आताच आमचे चक्रे साहेबांच्या मुलीच्या विवाहाप्रसंगी साहेबांनी वेळात वेळ काढून म्हणजे कशाची वेळ म्हणजे कार्यकर्ता असो का नेता असो त्यांच्या भेदभाव नाही की फक्त नेत्याच्या कार्यक्रमाला किंवा एखादे म्हणजे हे सुंदरचं उदाहरण आहे. आपल्याकडे एक सुंदर कार्यक्रम होता. मी हे मुद्दामून सांगतोय की अशी लोकप्रिय व्यक्ती आपल्याला लाभलेली आहे. खरंच आपलं काहीतरी भाग्य, आपलं काहीतरी पुण्यकर्म आहे की आपल्याला साहेबांसारखं नेतृत्व लाभलेलं आहे. त्यामुळे जोरदार साहेबांच्या टोळ्यात टाळ्या वाजवून स्वागत करायचं आहे. बंधू भगिनींनो, आता आज जे साहेब आपल्याला या ड्रेनेजचे उद्घाटन करून आपण हे या ठिकाणी आपण चालू करतोय. तर नंतर ज्या ज्या ठिकाणी जे आपल्या महानगरपालिकेच्या वतीने जे लाईन्स टाकलेल्या आहेत किंवा ज्या ज्या ठिकाणी ड्रेनेज नाही आहेत त्या ठिकाणी साहेब करणार आहेत. अजून पण साहेबांनी भरपूर रोड घेतलेले आहेत, एक दोन पुलं घेतलेले आहेत, त्या माध्यमातून साहेबांनी भरपूर काम हे केलेलं आहे. आता हे आपल्याकडे हॉल आहे, या हॉलचं सुद्धा 50 लाख रुपये डीपीटीसी मध्ये आपण साहेबांच्या नेतृत्वाखाली ठेवून साहेबांनी म्हणजे त्याला दुरुस्ती आणि त्याला खिडकी आहे, कारण त्या ठिकाणी व्यवस्थाच नाहीये. त्या ठिकाणी साहेब अशी परिस्थिती आहे, हॉल तर महानगरपालिकेने बनवला परंतु जेव्हा तिथे लग्न लागतात तर माता भगिनींना बाथरूमला जायला सुद्धा जागा नाही. म्हणजे माता भगिनी साहेब मी मुद्दामून सांगतो, हा काही तो विषय नाहीये, परंतु कुठेतरी मनाला दुःख होतंय की उघड्यावर त्यांना माता भगिनींना जावं लागतंय. तर आता आपण जे आपल्या माध्यमातून साहेबांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी 50 लाख रुपये आपण ठेवून त्या ठिकाणी बाथरूम म्हणजे संडास बाथरूम सगळी व्यवस्था आणि खिडक्या आणि त्याची दुरुस्ती सुद्धा होणार आहे. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य साहेबांचा फक्त सांगायची जे वेळ असते. साहेब आदर्शनगर आणि राजनगर निसर्ग कॉलनीमध्ये आहे आपला एक चांगला परिसर आहे, परंतु तिथे एक नाला आहे साहेब 20 फुटाचा. 4 महिन्याआधी आपण सनीला आपलं जे हे आहे सनी आणि बचके साहेबांना दिलं होतं, त्यांनी मंजूर करून दिलेलं आहे. कलेक्टर साहेबांकडून फक्त 10 लाखाचा निधी आहे, तो म्हणजे साहेबांचा निधी आहे, फक्त ते पत्र तिथून घ्यायचं आहे. आणि साहेबांना म्हणजे खूप हे आहे की कुणालाच त्रास नाही झाला पाहिजे. साहेब अक्षरशः त्या ठिकाणी 600 लोक त्या पलीकडे राहतात, परंतु त्या 20 फुटाचा गड्डा असल्यामुळे नाला असल्यामुळे त्यांना 1.5 किलोमीटर फिरून यावं लागतं साहेब. तर माझी विनंती साहेब, आपलाच निधी येतो आणि आपल्या हातानं एक 4-8 दिवसामध्ये, कारण त्याची निधी आलेली आहे, फक्त म्हणजे आपलीच निधी येते, फक्त कलेक्टर साहेबांकडून ते पत्र आल्यानंतर आम्हाला फक्त विनंती आहे की तेवढं जर वेळ काढला की म्हणजे त्यांची जो प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. तर साहेबांना मी विनंती करतो की एक 4-8 दिवसात आम्हाला तो वेळ द्यावा. तर खूप खूप धन्यवाद सगळ्यांना. आणि आपले जे काही अडीअडचणी असतील निश्चित साहेब आणि साहेबांच्या सोबत जे आपले लाडके उपमुख्यमंत्री आहेत एकनाथजी शिंदे साहेब, तर अक्षरशः एकनाथ शिंदे साहेबांचं म्हणजे दूरदृष्टी आहे आणि त्या नेतृत्व आम्ही स्वीकारून मी साहेबांच्या खांद्याला आम्ही तर तसेही साहेबांच्या सोबतच होतो, परंतु आता ऑफिशियली आम्ही साहेबांच्या सोबत पक्षासोबत आहोत. एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही पक्षामध्ये प्रवेश केला आणि साहेबांच्या नेतृत्वात आम्ही काम करतो. साहेब आपला जोही आदेश असेल साहेब आम्ही त्याच्यात हे आहोत. फक्त आम्हाला विनंती आहे की या परिसराला खूप म्हणजे मागासलेपणा ठेवलेला होता आणि आपल्या नेतृत्वाखाली हे सगळं होतंय साहेब. आम्हाला फक्त तुमची वेळ पाहिजे साहेब उद्घाटनासाठी, कारण की भरपूर रोड आहेत, आता तुमच्याच माध्यमातून ते रोड आहेत. फक्त उद्घाटनाला आपण जर वेळ दिले तर आम्हाला तेवढे एक, कारण सगळ्यांची इच्छा आहे की जयस्वाल साहेबांच्या हस्तेच ते ओपनिंग झाले पाहिजे आणि ऑलमोस्ट ते काम आपण मंजूर केलेलं आहे. त्याबद्दल पुन्हा एकदा साहेबांचे जोरदार टाळ्या वाजवून स्वागत. आपल्या सर्वांचे मी मनापासून धन्यवाद मानतो. आपण 3 वाजेपासून माझ्या एका शब्दाला एका मेसेजला साहेबांनी कालच आजचा वेळ दिला आणि कालच यांना निरोप देता पावसाचं उन्हाचं हे वातावरण असताना सुद्धा माता भगिनी सगळे आल्यात. सगळ्यांचे मनापासून मी धन्यवाद मानतो. धन्यवाद. जय भीम, जय महाराष्ट्र. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना करून आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित बाबासाहेबजी तायडे जे या ठिकाणी
पूर्ण शहरामध्ये खानसाहेब त्यांच्याबरोबर पटेल या सर्व शहरामध्ये मध्य विभागामध्ये जे महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री ज्यांनी 187 कोटी रुपयाचे आपल्याला ड्रेनेजसाठी दिले मला त्यांच्या मनापासून अभिनंदन दिलेली करावे. त्याचबरोबर आमचे महापालिकेचे जुने अधिकारी, त्याचबरोबर आमच्या महिला आघाडीच्या पदाधिकारी गवळीताई आणि या ठिकाणी जमलेले सर्व माता बंधू भगिनी, जमलेले सर्व वयस्कर बंधू, सर्वप्रथम या ठिकाणी आपल्या सर्वांच्या मनापासून धन्यवाद करतो की आज या ठिकाणी मला बोलवलं, माझ्या या ठिकाणी हे केलं. कारण की मी पार पळापळीमध्ये मला वाटतं शहरामध्ये पहिल्यांदा मध्य असा विभाग आहे की त्याच्यामध्ये जवळपास 700 कोटीच्या रोडाची कामं झाली आणि या ठिकाणी आपण मागणी केली. मला माहिती आहे माझे सर्व रोड तयार. मला सर्वात पहिले ते शाळेचा रोड बनवायचा. त्या ठिकाणी मुलांना जाताना पाहिलं ते मुलं कसे जातात, त्यांना चालता येत नाही. एक इतकी सुंदर इंग्लिश शाळा ती आहे आणि त्या शाळेवर सहज एका उद्घाटनाला गेल्यानंतर गेलो त्या ठिकाणी मी पाहिलं की मुलांना जाता येत नव्हतं, कसंही आपले चढत जात होते. पण चिंता करू नका, सुरुवात त्या ठिकाणी आपण करू. त्यांना जाता आला चांगलं शिक्षण घेता येईल. खरं पाहिलं तर आपल्या या भागामध्ये अनेक प्रश्न होते, अनेक प्रश्न या ठिकाणी सोडवले. या शहरामध्ये आपण पाहिलं असं आपण तरी बरं आहे. भगतसिंग नगर, हर्सूद या भागामध्ये आपण गेले तर आपल्याला पाहायला सुद्धा वाटणार नाही अशा ठिकाणी जवळपास 700 कोटीचे रोड त्या भागामध्ये गेले. कारण तिथं मातीवर बसून लोक जेवत होते. आज सर्व ग्रामीण भागातून आलेले लोक आणि आज मनापासून या ठिकाणी मला एकदम अभिमान वाटतं की एवढ्या वर्षात जे करू शकलो नाही त्या 2.5 वर्षामध्ये माजी मुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदे साहेबांनी एवढी मदत केली की मला जीवनात कधी विसरता येणार. आपण पाहिलं असं 13 वर्षापूर्वी बौद्ध समाजाची योजना होती, उद्योग योजना होती. त्या उद्योग योजनेला तुम्हाला 7 कोटी रुपये या ठिकाणी मिळाली. ती योजना गेल्या 13 वर्षापासून त्या ठिकाणी बंद केलेली होती. पण या सांगतो अर्धा तास या शहरातील सर्व लोक आले, एक 25 लोकांबरोबर आदरणीय शिंदे साहेबांवर मीटिंग ठेवली, त्यांनी मंजूर केला आणि आज मला वाटतं आपल्या शहराच्या 60 लोकांचे पैसे सुद्धा त्यांना मिळून गेले अशा पद्धतीनं. कारण की शेवटी पूर्ण महाराष्ट्रामध्ये लोकांना बेनिफिट झालं. मला माहीत नव्हतं, मला वाटलं माझ्या एरियात आहे. मला कोल्हापूरहून फोन, मला सोलापूरहून फोन, मला इकडून फोन. यशोदा फार चांगलं काम केलं कारण की 7 कोटी रुपये मी म्हटलं बाबा 7 कोटी रुपये मिळत असतात माझ्या बांधवाला तर त्यालाही विनंती करतो की आपण एक चांगली फॅक्टरी बनवावी. आपण त्याच्यातला 1 लाख कोटी इकडं तिकडं एकासाठी गेला, गाडीसाठी गेला, त्याच्यासाठी लागेल तर हरकत नाही. पण प्रॅक्टिकल सांगतो की ते आपण मोठं केल्यानंतर चांगलं आपल्या मुलांना कामं मिळू शकतात आणि काम मिळण्यासाठी त्या सर्वांनी त्याचा विचार करावा अशी या ठिकाणी विनंती करतो. कारण की आपण या शहरामध्ये पहिल्यांदा पाय ठेवलो महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शिंदेसाहेब यांनी आणि जवळपास आपल्याला या ठिकाणी आल्याबरोबर छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याला हार टाकला आणि मी कानात त्यांच्या म्हटलं साहेब माझी विनंती आहे, मला हा पुतळा चांगला बनवायचा आहे, 5 कोटी रुपये आपण द्या. त्यांनी घोषणा केली 5 कोटी रुपये त्यांनी 5 मिनिटात त्याच्या पुढे गेल्यानंतर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याकडे गेलो, तिथं हार टाकला. तिथंही मी कानात म्हणलं साहेब माझी विनंती आहे की बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला सुद्धा 5 कोटी रुपये द्यावं आणि त्यांनी 2 मिनिटं सुद्धा लावलेले 5 कोटी रुपये त्याला सुद्धा दिले. कारण की शेवटी ते काम करत असताना हे बघत नाही हा कुठल्या जातीचा आहे, तो कुठल्या धर्माचा आहे, मलाही माहित नाही. कधी त्यांनी कोणाला विचारलं असतं. कारण की काम करत असताना त्यांनी एवढा पैसा दिला आहे, त्यांनी हे विचारलं मी काय करतो. त्यांनी मी सांगितलं साहेब मध्य विभागात असं आहे की ज्या ठिकाणी माणसाला जायला जागा नाही यायला जागा नाही म्हणून त्या रोडासाठी आपण आणि त्यांच्या कामासाठी पैसे द्यावे म्हणून
त्यांनी हे पैसे जर दिले तेव्हा 178 कोटी त्यांनी याच्यामुळे दिले की शहराच्या पाण्याच्या ड्रेनच्या लाईनचे प्रश्न फार मोठा, ड्रेन लाईनचा फार मोठा प्रश्न आहे. कारण की सिडको हडको त्या भागामध्ये तर मला वाटतं कुठं वर गेलं कुठं खाली गेलं कोणाला कळलं अशा पद्धतीने त्या भागामध्ये झालं. पण आज त्यांच्या माध्यमातून शहराच्या अनेक भागामध्ये कुठं असं राहिलं नसतं की तिथं काम झालं नाही. कधी कोणी आरसी नगर पाहिलं नाही, कोणी कधी त्या भागामध्ये गेलं नाही. अशा ठिकाणी आपल्या माझ्याबरोबर तुम्ही चला पाया की काय रोड झाले आणि लोकांना त्यामुळे किती चाललं काम. पहिल्या 15 वर्ष अजून रोड झाले नसते. मी अभिमानानं सांगतो शिंदे साहेबांसारखा माणूस 4 मी असं म्हणत नाही. आता जे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आत्ता आले, पण मला 4 मुख्यमंत्रीचा अनुभव आहे आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने. कारण की मी 3रा टर्म या ठिकाणी करतो. मी विलासराव देशमुख पाहिले, अशोक चव्हाणजी पाहिले, पृथ्वीराज पवार साहेब पाहिले आणि 4थे एकनाथ शिंदे साहेब पाहिले. या शिंदे साहेबांसारखं मुख्यमंत्री होणं शक्य नाही. त्यावेळेला कामासाठी त्यांनी हे पैसे दिलेले मला कधी विचारलं नाही. या ठिकाणी आपण आता निवेदन दिलं. चिंता करू नका. थोडंसं अनेक लोकांना वाटत असं की हे थोडंसं मध्ये जरा जास्त हे झाला खर्च झाल्यामुळं थोडंसं अडचण आली होती. आता हळूहळू ते लेवलमध्ये येत चाललं आहे. आपले सुद्धा जे कामं आहे ते 100% आपण चिंता करू नका, ते मी करून देईन. चिंता करायची आपले जे कामं राहिले असतील, कोण लाल मातीच्या वेळेस सुद्धा तुम्हाला माहीत असेल त्या लाल मातीला जायला आता मोठा आपण पूल केला. पण त्या काळामध्ये तिथं जाता येत नव्हतं. त्या ठिकाणी खाली सुद्धा त्यावेळेस जायसाठी रस्ता करून दिला. त्यावेळेस सुद्धा मी लाल मातीला म्हणजे त्यावेळेस जुनं सांगतो मी तुम्हाला. आणि शेवटी आता आपण पाहिलं असेल की आपल्या भौशिकपुरा पेठेनगर या भागामध्ये किती रोड झाले आणि कसे झाले, आपल्याला कसं राहावं लागत होतं. तसंच शहराच्या मध्य विभागामध्ये जे राहिलं असेल पुढच्या वर्षी तुम्हाला शहरात एक रोडही दिसणार नाही. अशा पद्धतीचं काम आपण या ठिकाणी सर्वांच्या सहकार्याने या ठिकाणी करू. आपले जे प्रश्न असतील आपण बाबासाहेब ताडेकर आपण द्यावं ते प्रश्न 100% या ठिकाणी सोडवल्याशिवाय राहणार नाही. आपला वेळ घेतली कारण की आलो त्याच्यामुळे नाही तिथं आलं. इतका पाऊस चालू आहे की गाडी येत नव्हती. एक गाडी भेटली सोलापूरची, त्यांच्या भांडण सुरू झाले. 10 मिनिटं थांबलं म्हणून त्या ठिकाणी आपले जे काही प्रश्न असतील, जे काही आपल्या अडचणी असतील, इथलाच नाही कुठलाच असा आमच्या गवळीताई या ठिकाणी बसलेल्या आहे. महिलांना काही अडचणी असतील तर आमच्या गवळीताईला सुद्धा आपण सांगावं. कारण की चांगल्या पद्धतीने महिलांचा विषय महिलाच मांडू शकते आणि पुरुषांचा विषय पुरुषाच मांडू शकतो. म्हणून मी तुम्हाला या ठिकाणी आश्वासन देत नाही. कारण की नारळ फोडायला कधीच येत नाही. कारण की लोक नारळ फोडतात त्यांना 6 महिन्यांनी येतात. मावशी करतात बरं बाबा पुढच्या वेळेस तुला बघतो ना. कारण की एकही ठिकाणचा रोड नारळ फोडला चालू झाला असं कुठं होत नाही. एखाद्या ठिकाणी ड्रेनेज लाईनचा प्रॉब्लेम आला असेल तर त्या ठिकाणच्या कामाला थोडी अडचण झाली असेल. तर तुम्हाला सांगतो शहरामध्ये जेटवाडा रोडपर्यंत आता तुम्ही जाऊन बघा 50 कोटीचा रोड बनवता जेटवाडा रोडपर्यंत. शेवटी आपण पाहिलं असेल बेगमपुरा ते अर्जुन रोड गेला. आपण हनुमान मंदिरच्या बाजूपासून तिथं रस्ता गेला कारण त्या लोकांना यायला वेळ लागत होता. आपण पाहिलं की ते सुद्धा अचानक आपल्या लक्षात आलं की एक वाट होती. मग जरा तहसीलदाराला जमते हे कर ते करता फोन त्या ठिकाणी हरसूरच्या पुलापर्यंत त्या ठिकाणी रोड करून दिला. आणि आज मला वाटतं हरसूरवाले बेगमपुरा छावणीच्या भाजी मंडीला जवळपास 10 ते 12 मिनिटाच्या आत पोहोचू शकतात. अशा पद्धतीचे रोड सुद्धा आपण या ठिकाणी सर्वांना करून दिले. आपण सर्वजणांचा मी फार वेळ घेत नाही. आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिल्याबद्दल सर्व माताबद्दल भगिनींच्या मनापासून धन्यवाद मानतो. तसेच आमचे ज्येष्ठ वरिष्ठ लोकांना सुद्धा या ठिकाणी जमले तुमच्याही मनापासून
मला धन्यवाद मानतो. आमचे महापालिकेचे अधिकारी असतील, कॉन्ट्रॅक्टर असतील, त्याचबरोबर आपल्या पक्षाच्या शहर प्रमुख जोडीदार असतील, की आपल्या सर्वांना या ठिकाणी साहेब असतील, आपल्या सर्वांना या ठिकाणी मनापासून आभार मानतो. आपला कुठलंही काम राहणार नाही, तुम्हाला या ठिकाणी शब्द देऊन जातो. धन्यवाद. जय हिंद, जय